सोलापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। या अवकाळी पावसाबरोबरच तुफान असे वादळी वारे देखील सुटत आहे। त्यामुळे नागरिकांच्या घरांबरोबरच शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे। अशाच प्रकारे घरांचे नुकसान झालेले पंचनामे मात्र शासनाकडून करण्यात आले, परंतु शेती पिकाचे मात्र आदेश नाहीत। या कारणाने पंचनामे केले नाहीत। अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील शेतकरी गणेश मोहिते यांचे 5 एकर केळीचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आपण पाहत आहात। त्यानंतर चळे येथील रहीम मुलाने यांच्याही कारल्याचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घराचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत म्हणून पंचनामे केले, परंतु शेतीचे मात्र आदेश नाहीत, त्यामुळे पंचनामे केले आहेत। परंतु शासनाने याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन लवकरच शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेशही द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। मी नागनाथ दामोदर गायकवाड, राहणार पेहे, तालुका पंढरपूर। काल 22 तारखेला 22 मे रोजी झालेल्या तुफान वादळामुळे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे। अशा प्रकारे केळीचं अमाप नुकसान झालेलं आहे। तरी मायबाप सरकारने याच्याकडे लक्ष देऊन जे झालेलं नुकसान आहे आणि निसर्गाचा व शासनाचा कोप पाहता जी परिस्थिती उद्भवली याच्यावर चांगला काहीतरी पर्याय काढून शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभा राहण्यासाठी ठोस मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि थांबवतो। मी रहीम पैगंबर मुलानी, राहणार चळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। माझी कारल्याची शेती आहे। कालच्या वादळी वाऱ्यात माझं घराचंही नुकसान झालंय आणि शेतीचंही नुकसान झालंय। माझा कारल्याचा प्लॉट पूर्णपणे पडलेला आहे। माझं जवळजवळ आज 50-55 रुपये किलोने कारलं विकतंय। 1-2 वेळा कारलं तोडलंय। सुरुवातीचा नवीन चालू झालेला प्लॉट होता। पूर्ण आज मला जवळजवळ 10 ते 12 लाखाचं नुकसान झालेलं आहे। मला शासनानं फक्त घराचे पंचनामे तलाठी आणि ग्रामसेवक नेऊन केलेले आहेत, तरी माझी शेताचेही पंचनामा करून मला योग्य तो त्याचा मोबदला मिळावा एवढीच मी शासनाकडे अपेक्षा करतो।